काय गाईज काय विषय यांचा तर हे काम मस्त्या करतायत दाखवतो व्लॉगमध्ये तुम्हाला. तर आम्ही आज अभ्यास करत होतो आणि डायरेक्ट चंदूभाऊ रूमला आला. चला म्हणे ठेवा म्हणे सगळं तुमचा अभ्यास काही कामात येणार नाही म्हणे, तर आपण धुळ्याला जाऊन दूध पिऊन येऊ म्हणे. म्हटलं नको रे अभ्यास करू दे. तो म्हणे चल लवकर चल भाऊ म्हणे, टाईम होतोय म्हणे आपल्याला. म्हटलं ठीक आहे जाऊ आपण, काही विषय नाही आहे. तर निघालो आम्ही धुळ्याकडे. तर वातावरण एकदम शांततेचं होतं आणि एकदम रस्त्यावर कोणीच नव्हतं, आम्हीच होतो. त्याला यांना म्हटलं मजा मस्ती करतच जाऊ आपण, बोर होईल नाही तर आपल्याला. पण या असल्यावर तर आम्हाला कधी काही बोर होणार नाही, कारण मित्रासोबत असल्यावर कोणत्याच गोष्टीची कमी बी पडत नाही. कमीत कमी कामात सगळं भागतं. तर यांची तर बच्चोदी चालू होऊन गेली, रिकामे कामं करायला लागून गेले. ते पेट्रोल पंपवर तर तेवढ्यात तो भाऊ आला आणि म्हणे मी टाकून देतो. तो पण बत्त्या द्यायला लागून गेलेला होता आम्हाला पण. म्हटलं ठीक आहे जाऊ दे यांचा. तुम्ही बघू शकता आमचं धुळे शहर एकदम शांत झालेलं आहे, सगळे लोक झोपलेले आहेत. तर आम्हाला रात्रीच भूक लागते आणि भूक लागल्यावर पर्याय नसतो आमच्याकडे, तर खायला जावंच लागतं धुळ्याला. नाही तर मग रूमला बी बनवायला काही नसतं. तर निघालो आम्ही, तसंच पोहोचलो आम्ही डायरेक्ट फायनली. दूध बीत प्यायला तर बसलो आणि बाई फ्लेक्स करत होते सगळे. म्हटलं बस रे वो प्या तुम्ही, आणि पिऊन झालं डायरेक्ट निघालो. कारण आमचा अभ्यास बाकी आहे, आम्हाला अभ्यास करावा लागेल, कारण आमच्या एक्झाम चालू आहेत. रिकामे कामं करायला बसलो तर तसे खूप करू आम्ही. तसंच महाराजांचा पाय पडून घेतला, आशीर्वाद द्या म्हटलं महाराज उद्या पेपर आहे. तर पेपरचा अभ्यास करायला लवकरच रूमला पोहोचलो आम्ही, कारण टाईमपास करून काही होणार नाही. तर अभ्यास वगैरे केला आणि डायरेक्ट झोपी गेलो. गुड नाईट, बाय.